नमस्कार मित्रांनो. तू ही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ईश्वरी आणि अर्णव दोघेजणही देवी आईची आरती करण्यासाठी तयार असतात आणि अर्णव हा वल्लरीने जो स्पेशल कापूर आणलेला असतो तो कापूर त्या ताटात टाकताच तिथे पटकन आगीचा भडका उठतो आणि त्या कापुराने आग पूर्णपणे पेट घेते आणि त्या आगीचा आता पूर्णपणे जे लोट असतात ते अर्णवच्या हातावर येतात आणि अर्णवच्या हातावर अगदी लाल लाल पूर्ण भाजल्याचे डाग येऊ लागतात. तेव्हा मग सगळे घाबरतात की हे कसं काय झालं. आणि अर्णवला ईश्वरी पटकन ताट हातातून घेते आणि त्याच्या हातातून ताट बाजूला ठेवते आणि त्याच्या हातावरती आता ती फुंकर मारायला लागते की हे कसं काय झालं. ह्या ताटाने कसं काय हात पोळला गेला, काय झालं या कापुराने. सगळेजण घाबरतात. आता आजी पण म्हणते की चिंटू, अरे अचानक काय झालं तुला, कसं झालं हे. तेव्हा वल्लरी मुद्दामच ईश्वरीवरती जो साधलेला डाव असतो तो पूर्ण करण्यासाठी म्हणते की आई, अहो काय घडणार आता, विपरीत घडणारच ना. विपरीत माणसांचा घरात प्रवेश झाला आहे म्हटल्यावरती विपरीत घडणारच आहे. तेव्हा मग आता लगेचच मामी असं बोलल्यावर लगेच मामा म्हणतो की वल्लरी जरा शांत हो. आणि हे कसं काय झालं, काय झालं खरंच कळलं नाही. अचानक अशी आरती कधी पेट घेत नाही, या कापुराने आरतीने कसं काय पेट घेतला. त्यावेळेला मामी म्हणते की अहो, तुम्हाला अजूनही कसं समजत नाही आहे, हे सगळं असं घडणारच होतं. तुम्हाला माहिती आहे ना, इतकं सगळं चुकीचं घडतं आहे. तर आणखी गोष्टी चुकीच्या, जेव्हा माणसं घरात चुकीची येतात तेव्हा गोष्टीच घरात चुकीच्या घडायला सुरुवातच होते ना. असं म्हटल्यावर आता सगळेजणं खूप टेन्शनमध्ये असतात. काय करावं कोणाला काही कळत नाही. त्याबरोबर आता आजी म्हणायला लागते की चिंटू, अरे बाबा तू ठीक तर आहेस ना, जाऊ दे, चल आपण डॉक्टरकडे जाऊया. तेव्हा आकाश म्हणतो की हो, एक काम करतो मी, चल दादा मी गाडी काढतो, आपण डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये जाऊया, चल लवकर. तेव्हा तो घाबरतो, म्हणजे चिंटू या सगळ्या घाबरणाऱ्यांना उत्तर देत म्हणतो की अरे काय चाललं हे तुमचं, जस्ट थोडंसं भाजलं आहे मला, जास्त हॉस्पिटलमध्ये जाण्यासारखं वगैरे काही नाही आहे. त्यामुळे प्लीज आजी आणि तुम्ही सगळेजणं प्लीज पॅनिक होऊ नका. आणि आजी तू पण इतकी प्लीज पॅनिक होऊ नकोस, इतकं काही झालेलं नाही आहे मला, सो डोंट वरी. त्याबरोबर आता लगेचच अंजली म्हणते की हो चिंटू, पण मी काय म्हणते आहे की बघ ना, ते किती लाल लाल झाले हाताला, खूप भाजल्यासारखं वाटतं आहे, उगीचे जास्तीची जखम व्हायला नको, म्हणून आपण एक काम करूया, चल आपण जाऊया डॉक्टरकडे. तेव्हा मग हॉस्पिटलमध्ये नाही तर नॉर्मल डॉक्टरकडे तरी जाऊया. तेव्हा तो म्हणतो की ताई मी सांगितलं ना, मला काही झालेलं नाही आहे, प्लीज तुम्ही दोघं इतकी सगळे पॅनिक होऊ नका यार, मला काहीच झालेलं नाही आहे. तेव्हा मग आता आजी खूप घाबरलेली असते. चिंटू चिंटू तुला काही झालं असतं तर मी काय केलं असतं रे, असं म्हणून आजी घाबरत असते. तेव्हा लगेचच आजीला अंजली थांबवत म्हणते की आजी हे बघ, तू पॅनिक होत बसू नको जास्त, तू शांत राहा, आधीच तू आजारी आहेस आणि त्यात इतकं टेन्शन घेत बसू नकोस बरं, चल. असं म्हणून आता आजीला हाताला धरून अंजली घेऊन जाते आणि ईश्वरी आता अर्णवच्या हातावर फुंकर मारत असते. त्यावेळेला मग वल्लरी मात्र मुद्दामच लावण्याकडे बघत असते आणि तिला इशारे करत असते की आपला डाव सक्सेसफुल झाला आहे अखेर. नंतर इथे राकेशची दारू पिऊन पिऊन झोप लागलेली असते आणि त्याला जाग येते. तेवढ्यातच तिथे त्याने काचेचा ग्लास तो फोडलेला असतो आणि तिथेच ईश्वरीचा देखील फोटो असतो. आता तो ईश्वरीचा फोटो घ्यायला जातो आणि म्हणतो की ईश्वरी, माझी ईश्वरी, असं म्हणून तो तिथूनच त्या काचेच्या तुकड्यांमधून ईश्वरीचा फोटो उचलतो. त्याच वेळेला तो फोटो उचलताना त्याच्या हाताला जरासा त्या काचा लागतात आणि हातातून थोडंफार रक्त येऊ लागतं. त्यावेळेला मग तो हात बघतो आणि म्हणतो की बघितलंस ना ईश्वरी, तुझ्यासाठी मला काय काय करावं लागत आहे ते, खरंच मला कळत नाही आहे अजून किती किती काय काय करायचं आहे. मी तुझ्यासाठी किती प्रयत्न केले होते, मी सगळं काही जुळवून आणलं होतं, परंतु सगळं सगळं हातातून गेलं आहे आता माझ्या, काय करायचं आहे मी, असं म्हणून तो आता पूर्ण टेन्शनमध्ये आलेला असतो. आणि मुद्दामच ईश्वरीच्या फोटोला हात लावत म्हणत असतो की ईश्वरी, हे बघ, जे काही घडतं आहे ना ते ठीक आहे, परंतु तुला माहिती आहे ना की मी काय काय केलं होतं तुझ्यासाठी ते, आणि किती काय नाही ते, आणि मलाही माहिती आहे की तुलाही मी आवडायचो की नाही. आता ना मी एक काम करतो, तू ना माझ्यापासून कधीच लांब जाणार नाहीत, असं काहीतरी मी करतो. आता म्हणतो की आता मी हे जे कुंकू आहे ना, म्हणजेच जो माझ्या रक्ताच्या लाल रंगाने तुझं कपाळ भरतो, म्हणजे कसं आहे ना की कितीही तू लांब गेलीस तरीही माझ्यापासून तू कधीही या फोटोमुळे दूर जाऊ शकणार नाहीस, कारण ह्या कपाळाला, तुझ्या ह्या कपाळाला मी हा लाल रंग लावला आहे आणि या लाल रंगामुळे कधीही, या रक्तामुळे कधीही तू माझ्यापासून लांब जाऊ शकणार नाही.
आता माझं रक्त हे तुझ्या भांगात भरलं आहे आणि ते कुंकवासारखं आहे, कुंकवापेक्षा रक्त भरलं आहे. त्यामुळे ईश्वरी आता तू कधीही माझ्यापासून लांब जाणार नाही. तू फक्त आणि माझी आहेस. तू जगाच्या कुठल्याही कोपऱ्यावर गेलीस ना, तरीही ईश्वरी ही राकेशचीच आहे फक्त. हे लक्षात ठेव तू ईश्वरी, असं आता तो तिला बोलून दाखवत असतो. आणि त्याच वेळेला ईश्वरीला आता बघून तो हसत असतो आणि ईश्वरीच्या पूर्ण फोटोला तो अगदी असं रक्ताने हात माखवून टाकतो आणि पूर्ण तिच्या फोटोला हातातलं रक्त असतं ते लावून टाकतो आणि अगदी राक्षसासारखा हसून दाखवत असतो. आणि हे हसून दाखवत असताना तो मध्येच थांबतो आणि पुन्हा एकदा त्याला त्रास होऊ लागतो, कारण ईश्वरीचं लग्न अर्णवबरोबर झालं आहे हे सारखं 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 त्याला आठवत असतं आणि त्याचाच त्रास आता त्याला जास्त होत असतो. आणि म्हणूनच तो वैतागूनच स्वतःला खूप असा त्रास करून घेत असतो आणि नॉर्मल काय करावं काय नाही हे त्याला काहीही सुचत नसतं. त्यानंतर आता आपल्याला पाहायला मिळतं की इथे आजी ही टेन्शनमध्येच तिच्या रूममध्ये बसलेली असते. अंजली म्हणते की थांबा, मी आजीकडे जाऊन येते आणि ती आजीकडे आलेली असते. आजी टेन्शनमध्ये बसलेली असताना लगेचच अंजली येऊन म्हणते की आजी, अगं हे बघ प्लीज, कोणत्याही प्रकारचं टेन्शन तू घेऊ नकोस. मला माहिती आहे तुला हा त्रास होतो आहे, पण अगं चिंटू आता ठीक आहे, त्याला जखमला मलम वगैरे लावलं की बरं होईल तो. तेव्हा ती म्हणते की मला प्रश्न दुसऱ्याच गोष्टीचा वाटतो आहे. आजपर्यंत असं कधी घडलं नव्हतं. चिंटूच्या हाताला असं भाजलं कसं केलं? मला असं वाटतं आहे की जर सुरुवातच असेल तर कशाची तीही, आणि चिंटूच्या जीवाला जर काही बेतलं तर मला याचीच भीती वाटते. त्यावेळेला वल्लरी येते आणि म्हणते की बेतलं तर म्हणजे? अगं बेतलंच आहे. अहो आई, तुम्हाला काय वाटतंय? हे सगळं जे काही घडतंय ते पहिले कधी घडलं होतं का? नाही ना? मी स्पष्टपणे सांगू शकते की आजचा जो झाला ना तो अपशकुनच होता. त्यावेळेला मग लगेच ती म्हणते की आजवर इतके दिवस आपण आरती केली देवीची, असं कधीच घडलेलं नव्हतं. परंतु आज आज पहिल्यांदाच असं कसं घडलं? म्हणजेच अर्णवचा हात भाजला कसा गेला? तेव्हा लगेचच तिचीच ओढत लावण्य म्हणते की हो, एक्झॅक्टली मामी. म्हणजे मी पण इतके वर्ष तुमची ही घटस्थापनेची पहिल्या दिवशीची पूजा अटेंड करतेच आहे ना, पण असं कधी घडलं नव्हतं. आत्तापर्यंत कधीही या घरात असं झालंच नव्हतं, पण ते पहिल्यांदा झालं. त्यावेळेला मग अंजली म्हणते की प्लीज प्लीज तुम्ही जरा शांत होता का? आणि लावण्य काय हे तुझं सगळं? तेव्हा मामी म्हणते की अगं अंजली, तुला कळतंय का की तुला वळत नाही आहे? अगं त्या मुलीमुळे हे सगळं झालं आहे आणि गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते ना, असं वाटतंय मला. आई, आता तुम्हीच बघा, त्या मुलीच्या बाबतीत हे सगळं घडत चाललं आहे. म्हणजे तुम्हाला कळतंय का की हे जे सगळं काही गुरुजी म्हणतायत ना ते खरं आहे? म्हणजे अर्णवसमोर आता संकटांची रांग उभी झाली. आता एकामागोमाग एक त्या मुलीमुळे, त्या अपशकुनी मुलीमुळे त्याच्यावर संकटं येतच राहणार आहेत. तेव्हा मग लगेच लावण्या मुद्दाम नाटकं करत म्हणते की ओ माय गॉड, जर असं असेल ए आरच्या बाबतीत तर काय करायचं आहे मी? आणि ए आर प्रत्येक अशाच संकटात सापडणार असेल तर मला तर ते अजिबातच सहन होणार नाही. ओ माय गॉड, काय करू काय मी? असं लावण्य मुद्दामच थैथया करत असते. तेव्हा आता आजी म्हणते की ते काही नाही, जर गुरुजींचं म्हणणं खरं ठरत असेल तर मला हे सगळं शांत बसून बघता येणार नाही. मला काहीतरी केलंच पाहिजे. नाही, काही झालं तरी माझ्या चिंटूला मी अशी संकटात अजिबात टाकू शकत नाही. माझा नातू येतो. तेव्हा मग आता लगेचच वल्लरी ही लावण्याकडे बघते आणि म्हणते की झालं, आपलं काम झालं आहे. आपण म्हातारीला फूस लावलेली आहे. आणि इथे आजी पॅनिक झाल्यामुळे अंजली तिला समजवत असते आणि वल्लरीला आणि लावण्याला दोघांनाही अंजली ओरडत असते. तर इथे आता अर्णवला ईश्वरी वरती रूमवर घेऊन येते आणि मग जे काही घडलं आहे ते अर्णवला आठवतं. आणि अर्णवचा हात भाजल्यामुळे पटकन ईश्वरी ते ताट कशाप्रकारे घेऊन बाजूला ठेवते आणि इतकं कसं भाजलं तुम्हाला, असं ती त्याला विचारते. हे सगळं आता अर्णवला आठवत असतं. आणि तेवढ्यातच इथे आता ईश्वरी येते आणि ईश्वरी फर्स्ट एड बॉक्स घेऊन येत असते आणि तिकडचा जो बसायचा एक छोटासा स्टूल असतो तो देखील ती तिथे घेऊन येते आणि अर्णवच्या बाजूलाच तिथे बसते. तेव्हा आता अर्णव असं जरा त्या ह्याच्यावर जखमेवर बघत असतो. मग ईश्वरी त्यातली त्या बॉक्समधली क्रीम काढते आणि ती आता अर्णवच्या हाताला ती लावून देणार असते. त्याच वेळेला ईश्वरी पटकन हात धरते. तेव्हा अर्णव आई गं असं जोरात ओरडतो. तेव्हा ती म्हणते एक मिनिट, मी फक्त तुमचा हात धरला आहे, मी तुमच्या जखमेवर काही हात लावलेला नाही आहे. उगीच जास्तीची ॲक्टिंग करू नका, समजलं ना? तेव्हा आता अर्णव गप्प बसून जातो. तो काहीच बोलत नाही. ईश्वरी आता पुढे म्हणते की द्या हात, द्या तो इकडे. मग आता ईश्वरी त्याचा हात हातात धरते आणि त्या जखमेवरती ती आता मलम लावायला सुरुवात करते. आणि त्यानंतर ती मलम लावत असताना अर्णव आता तिच्याकडे बघतच राहिलेला असतो, कारण ईश्वरी ते सगळं अगदी मनापासून करत असते हे त्याच्या लक्षात असतं. नंतर मग ईश्वरी ते मलम लावत असताना अर्णव म्हणतो की गारगार वाटतंय. तेव्हा मग ईश्वरी आता त्याच्याकडे रागानेच बघते आणि मग तो म्हणतो की नाही, आता तू हे जे काही मला मलम लावतेस ना ते खरंच गारगार वाटतंय.
मग त्यानंतर लगेचच पुढे ती म्हणते की ठीक आहे, आता तुमचं ना तोंड जरा बंद करा. मग त्यावर अर्णव पटकन बोलायला लागतो की तुला माहिती आहे ईश्वरी, तू काय केलं असतंस? जानबुजके केलं आहे ना तुम्ही हे सगळं. मला तकलीफ होईल असंच तुम्हाला वाटत असतं ना, म्हणून तुम्ही जानबुजके केलं हे सगळं. तेव्हा ईश्वरी म्हणते की डेसिबल लेवल तुझा. तेव्हा मग लगेच तो म्हणतो की हो हो, ते काय ना मी सिंदूर, मी तुझ्या कॅरेक्टरमध्ये घुसलो होतो ना, म्हणूनच मग माझा डेसिबल लेवल आपोआपच वाढून गेलं. असं म्हटल्यावर आता तो अगदी गालातल्या गालात ईश्वरीकडे हसत बघत असतो. आणि नंतर मग ईश्वरीला तो म्हणतो की तुला माहिती आहे का ईश्वरी, हे सगळं जाऊ दे, तू आता मलम लावतेस ते चांगलंच वाटतंय मला. आणि नंतर मग आता ईश्वरी ही हाताला मलम लावते आणि म्हणते की उगीचच काहीतरी करायचं आणि दुसऱ्यांच्या जीवाला घोर लावून ठेवायचा. आणि मग ती त्याच्या हातावरती अशी अलगद मलम लावल्यावर फुंकर मारत असते. त्याने त्याला खूप बरं वाटत असतं. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की खरंच खूप बरं वाटतंय, म्हणजे मला असं वाटतंय की ड्रॅगन तोंडातून आग उगतोय, पण नाही, ती आगही मला आता गारगार गारगार वाटू लागली. खरंच खूप बरं वाटतंय, इम्प्रेस्ड. तेव्हा मग आता ईश्वरी म्हणते की एरवी तर तुम्ही इतकी बडबड बडबड करत असता, पण तुम्हाला काय बोलायचं ते कळतच नाही आहे का? मी ड्रॅगन आहे आणि आग ओकते म्हणे. तेव्हा मग आता अर्णव म्हणतो की हो मिस इंदोर, मी खरंच बोलतोय तुला आणि मी मुद्दाम बोलत नाही. खरंच तू हे जे काही मलम लावलेस ना, त्याने खरंच खूप बरं वाटलं मला. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की मी आपला काहीतरी साधा घरगुती उपाय केला, बाकी काही नाही, इतकं बोलण्यासारखं काही नाही आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही नाही, असं कसं बोलतेस तू, बोलण्यासारखं काही नाही म्हणून. अगं मिस इंदोर, तू जर वेळेवर आज मला वाचवलं नसतंस ना, तर काय झालं असतं काय माहिती. ताई जसं म्हणाली तसं तू जे आरतीचं ताट होतं ना, ते आरतीचं ताट हे उचलून जर बाजूला ठेवलं नसतंस ना, तर माझा खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. म्हणजे मला बोलायचं असं आहे मिस इंदोर की ते आरतीचं ताट आहे ते तू बाजूला ठेवलं नसतंस ना, त्यामुळे फक्त माझा हात भाजला, नाहीतर मी तर जळूनच खाक झालो असतो. तेव्हा ईश्वरी त्याला बोलते की तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? जरा बोलताना विचार करत जा ना की आपण काय बोलतोय आणि काय नाही ते. समोरच्याला बोलताना विचार करायचा नाही आणि मग बडबडत बसायचं. आणि जळून खाक वगैरे काय, याचा अर्थ तरी तुम्हाला कळतो का? आणि एरवी मला सांगत असता की शब्द जपून वापरायचे असतात म्हणून, आणि आता आता स्वतः काय करताय? जळून खाक वगैरे शब्द वापरताय आणि याचा अर्थ कळतो का तुम्हाला? आणि नको तेव्हा तुम्हाला मराठी डिक्शनरी चांगली जमते हो, नको तिथे बोलायला. असं पटकन ईश्वरी त्याला बोलून दाखवते. त्यामुळे मग आता ईश्वरी म्हणते की तुम्ही ना जरा गप्पच बसा. तुम्ही दुसऱ्याच्या जीवाला नुसतं घोर लावून ठेवण्याचं काम करता. काहीच कळत नाही स्वतःची काळजी कशी घ्यायची ते, उलट दुसऱ्यांच्या जीवाला घोर. तेव्हा मग अर्णव तिला म्हणतो, एक मिनिट मिस इंदोर, मला एक कळत नाही आहे. तुझ्या मनात एक आहे, तू बोलतेस दुसरं आणि करतेस तिसरं. नक्की काय आहे, म्हणजे तुझे कुठलं गोष्ट खरी समजायची आहे? तेव्हा मग आता ईश्वरी आव असून त्याच्याकडे बघतच राहते. मग तिचं तोंड बंद करतो आणि म्हणतो की सांग. तेव्हा मग ईश्वरी म्हणते की तुम्ही तुम्ही ना गप्पच बसा. तेव्हा अर्णव म्हणतो की हो हो ठीक आहे, लाव लाव, मलम लाव माझ्या हाताला, माझी जखम भरली गेली पाहिजे, कळलं ना? असं म्हणून आता तो तिला मलम लावायला सांगतो आणि ईश्वरी त्याच्या हाताला आता मलमच लावून देत असते आणि म्हणते की हो हो लावते मी मलम. नंतर ईश्वरी मनातल्या मनातच विचार करू लागते की आता अर्णव सर बोलले ते पण काही चुकीचं नाही आहे, म्हणजे मी इतका विचार का करते आहे, म्हणजे अर्णव सरांची मला इतकी काळजी का वाटते, असा विचार ती आता तिथेच करत असते. नंतर मग आता आकाश हा मामाला म्हणत असतो की डॅड, मला एक गोष्ट समजत नाही आहे की हा कापूर, या कापुराने अचानक काय झालं आज, म्हणजे आतापर्यंत आपण हेच वापरत आलो आहे, मग अचानक याने काय झालं? मी तो कंपनीवाला कोण आहे ना त्याला बघतो आणि त्याची ना वाटच लावतो. तेव्हा मग मामा म्हणतो की अरे आकाश थांब जरा, अरे इतका घायकुतीला येऊन निर्णय घेऊ नकोस. तितक्यात अंजली येते आणि मग मामा विचारतो की काय गं अंजली, आईची तब्येत ठीक आहे ना? तेव्हा मग ती म्हणते की अरे मामा, आईने खरंच खूप असं टेन्शन घेतलं आहे चिंटूच्या बाबतीत, असं काही घडलं आहे असं वाटते आणि ती खरंच खूप पॅनिक झाली आहे चिंटूच्या बाबतीत. म्हणजे तिला ना असं वाटतं आहे की चिंटूच्या बाबतीत हा काहीतरी अपशकुन झाला आहे, म्हणजे गुरुजींनी केलेली भविष्यवाणी ना ईश्वरीसोबतची लग्न केल्याने खरी ठरली आहे असं वाटू लागलं आहे तिला काहीतरी. त्यावर लगेच मामा म्हणतो की नाही नाही, असं तिला वाटता कामा नाही खरं तर, कारण जर असं तिला वाटत गेलं तर तिची तब्येतही तितकीच बिघडत जाईल आणि ईश्वरी आणि अर्णवच्या बाबतीतलं असं निगेटिव्ह तिच्यासमोर काहीही यायला नको. म्हणून मला एवढंच वाटतंय की किती काय झालं तरीही आईला हे सगळं असं समजायला नको. असं वाटल्यावरती इथे आता लगेचच मामा म्हणतो की काहीतरी करायला हवं नक्कीच. तेव्हा आकाश म्हणतो की ते काही असेल, परंतु हा जो कापूरचा सप्लायर आहे ना त्याला जाऊन मी भेटतो आणि मला त्याच्याकडे जाऊन बघायचं आहे की हे नक्की काय आहे ते, त्याशिवाय मी आता काही शांत बसणार नाही आहे. आणि मग तो तिथून गपचूप निघून जातो आणि त्याच वेळेला आता मामा विचार करतो की
देव करो आणि आकाशची शंका आणि आईचा समज खोटा ठरो, कारण किती काही झालं तरीही हे चुकीचं घडणार आहे हे आपल्याला समजते असं म्हणून आता तो देवीकडे हात जोडतो आणि काही झालं तरी आजीची तब्येत ठीक असू दे असा ते सगळेजण विचार करत असतात. आणि मामा अंजलीला म्हणत असतो की आता काय होणार आहे काय माहिती, खरंच चुकीचं काहीच घडायला नको. त्यावेळेला मग आता ईश्वरी विचार करतच असताना अर्णव तिला म्हणतो की मी सिंदूर, मनातल्या मनात किती बोलतेस तू स्वतःशी, मला माहिती आहे की तुला सवय आहे स्वतःशीच बडबड बडबड करण्याची, परंतु किती तू स्वतःच्या मनातल्या मनात स्वतःशीच बोलत आहेस. असं म्हटल्यावर आता ईश्वरीकडे अर्णव बघतच राहतो आणि ईश्वरी गप्प बसलेली असते. अर्णव म्हणतो की मला माहिती आहे तू मनातल्या मनात हाच विचार करते आणि काळजी करतेस ना माझी त्यामुळे. तेव्हा ईश्वरी म्हणते की नामुमकिन. तेव्हा तो म्हणतो की हो बरोबर आहे, मी कोण आहे ना तुझा. तेव्हा ती म्हणते की हो, मी ही जी काही काळजी करते ना ती इन्सानियत नात्याने करते, बाकी काही नाही. इन्सानियत आहे फक्त, तुम्हाला लागलं आहे त्यामुळे इन्सानियत म्हणून मी तुम्हाला फक्त मलम लावून देते, बाकी काही नाही. त्यावेळेला आता ईश्वरी तो डबा तिथेच फर्स्ट एडचा ठेवते रागाने आणि बाजूला येते आणि मग अर्णवला ती तिथे बाजूला येऊन बघत राहते. अर्णव तिच्याकडे येतो आणि म्हणतो की मिस इंदोर, म्हणजे बरोबर आहे, आता तू हे जे काही केलं आहेस ते इन्सानियतच्या नात्याने केलंस बरोबर, म्हणजे माणुसकीच्या नात्याने केलंस, हां बरोबर ना. तेव्हा ईश्वरी गप्पच असते. अर्णव तिला म्हणतो की मला माहीत नव्हतं की हे माणुसकी इतकी गोड असते म्हणून, म्हणजे इन्सानियत तुझ्या भाषेत इतकी गोड आहे हे मला कधीच माहीत नव्हतं. तेव्हा मग ईश्वरी आता गप्प बसते आणि त्यानंतर मग अर्णव म्हणतो की काळजी वगैरे काही नाही आहे ना, म्हणजे ना मला एकच गोष्ट म्हणायची आहे ती म्हणजे आय एम इम्प्रेस्ड, या सगळ्या गोष्टीमुळे ना मी इम्प्रेस झालो आहे खरं तर. तेव्हा मग ती म्हणते की हे बघा अर्णव सर, मी हे सगळं जे काही केलं आहे ना ते तुम्हाला इम्प्रेस वगैरे करण्यासाठी अजिबातच केलेलं नाही आहे, समजलं तुम्हाला, आणि मी हे सगळं केलं आहे ते काळजीपोटी केलं आहे तुमच्या. तेव्हा तिच्याच तोंडून पटकन ते वाक्यच निघून जातं. तेव्हा अर्णव म्हणतो की येस देअर यू आर, काळजीपोटी, बरोबर की नाही, काळजीपोटी केलंस तू हे सगळं, ते आलं माझ्या लक्षात. त्यावेळेला मग ईश्वरी आता गप्प बसते आणि म्हणते की हो तेच म्हणायचं होतं मला, म्हणजे काळजी केली तीही मी माणुसकीच्या नात्याने केले, तुम्हाला समजत कसं नाही आहे अर्णव सर. तेव्हा मग तो म्हणतो की काय समजत नाही मला मिस इंदोर. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे बघा जर काही झालं तर ही काळजी वाटणारच ना, त्यामुळे मी हे सगळं केलं, बाकी काय. तेव्हा अर्णव आता पटकन म्हणतो की हो हो मिस इंदोर, समजलं मला तुला काय बोलायचं आहे ते. तेव्हा आता अर्णव हा तिच्याकडे बघतच राहतो आणि त्याच्या लक्षात आलेलं असतं की ईश्वरीला अर्णवबद्दल काय वाटू लागलं हळूहळू, आणि त्यामुळे तो तिच्याकडे बघतच तिला म्हणतो की मिस इंदोर, मी तुला कुठे बोललो आहे की बाकी काही फिलिंग्स आहेत म्हणून, हे सगळं तूच तर बोलतेस आणि तूच शांतपणे हे सगळं मला सांगतेस. ईश्वरी त्याला म्हणते की आता ना तुम्हाला जे काही समजायचं आहे ना ते तुमचं तुम्ही समजा, आता मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही, कारण तुम्ही ना अगदी इम्पॉसिबल आहात, इम्पॉसिबल, त्यामुळे तुम्हाला काहीच बोलणं आता मला शक्य वाटत नाही आहे. आणि अर्णव म्हणतो की ठीक आहे मी सिंदूर चालेल. तेवढ्यातच आता ईश्वरी म्हणते की झाले तुमची नको ती वायफळ बडबड बडबड करून झालेलं आहे, तर ठीक आहे चालेल काहीच हरकत नाही, आणि असं म्हणून ती आता तिथून निघून चाललेली असते. तेवढ्यातच अर्णव मुद्दामच आई गं असं जोरात ओरडतो आणि दुखलं असं दाखवतो. तेव्हा ईश्वरी परत त्याच्याकडे धावत येते आणि म्हणते की काय काय करताय काय तुम्ही, आणि असं म्हणून त्याचा हात ती घेते आणि त्याच्या हातावर ती परत आता फुंकर मारायला लागते. आणि मग त्याच्या हातावर ती फुंकर मारत असताना अर्णव तिच्याकडे बघतच राहतो, कारण त्याला माहिती आहे की ईश्वरीला त्याची खूप काळजी आहे. त्यामुळे आता तो पटकनच तिचा हात धरतो आणि तिला स्वतःकडे ओढतो. आणि त्यानंतर इथे वल्लरी ही खूप खुश असते, मात्र लावण्य तिच्यावर वैतागलेली असते. ती म्हणते की मामी दिस इज नॉट राईट, आज जर ARला काही झालं असतं तर, नाही मला नाही अजिबात आवडलेलं नाही आहे, ARला काही झालं असतं तर ही खूप मोठी रिस्क होती खरं तर. त्यावेळेला आता वल्लरी म्हणायला लागते की एक मिनिट लावण्या, अगं कधीतरी रिस्क ही घ्यावीच लागणार आहे ना, मला माहिती आहे की अर्णवला काही होणार नव्हतं जास्त, आणि अगं जरी जास्त काही झालं असतं तरीही ते सगळं ब्लेम त्या मुलीवरतीच गेलं असतं ना. तेव्हा मग ती म्हणते की देन टू मामी, हे सगळं ARसाठी खूप रिस्की होतं, जर त्याला काही झालं असतं तर मला खूप प्रॉब्लेम वाटला असता. तेव्हा मग लगेच वल्लरी म्हणते की नको गं काळजी करूस, आणि ह्या सगळ्यामुळे तू एक गोष्टीचा विचार केला आहेस का, हे सगळं आपल्या बाजूने घडतं आहे, म्हणजे जर त्या ओल्ड लेडीला बघितलंस ना तुझी काय अवस्था झाली आहे ती, म्हणजे अगं टेन्शन घेऊन घेऊन अगदी वेडी झाली आहे ती, तिलाच कळत नाही की काय करायचं आहे ते. त्यावेळेला मग आता इथे वल्लरीला बघूनच ही लावण्या खूप खुश होते आणि म्हणते की एक्झॅक्टली ते तर आहे, अगदी पॅनिक झाल्यात त्या, ती खूप टेन्स दिसली. मग त्यामुळे ती म्हणते की परंतु मामी मला एक गोष्टीचं टेन्शन येतं आहे की जर खाली तिथे कोणी कापूर बघितला तर मग आपली वाट लागेल ना. तेव्हा ती म्हणते की डोंट वरी माय डिअर, हा कापूर ना, हा भडका उडवणारे कापूर हा माझ्याकडे आहे, तिकडे खाली असेल ना ती नॉर्मल कापुराची डबी असेल,
आता हा कापूर बघ, हा कापूर मी इथे घेऊन आली आहे, त्यामुळे कोणाला काही संशय येणार नाही की आपण काहीतरी केलं आहे म्हणून. तेव्हा लावण्य म्हणते की वाव मामी, आय एम सो इम्प्रेस्ड, आय मस्ट से, तुम्ही हा प्लॅन मस्त केला आहे अगदी. त्यावेळेला लावण्याला ती म्हणते की हो, मला माहीतच होतं की हे सगळं असं घडेल म्हणूनच मी सगळी खबरदारी अगोदरच घेतली होती. पण आता बघ, आपण हळूहळू काय करत जायचं ते. हळूहळू त्या ओल्ड लेडीला आणि घरातल्यांना असं पटवत जायचं की ती ईश्वरी आहे ना, ती अपशकुन आहे आणि तिच्यामुळे सगळं घडतंय असं पटवत राहायचं आपण. मग बघ पुढे काय घडतं ते. आपण हळूहळू एकच काम करायचं, ओल्ड लेडीच्या खांद्यावरती बंदूक ठेवायची आणि त्या मिस इंदोरवरती चालवायची. म्हणजे कसं आहे, तिच्यावर निशाणा पण साधला जाणार आणि ती शूट पण होणार. असं म्हणून ती आता बंदूक दाखवते आणि त्यावेळेला वल्लरीला लावण्य म्हणते की येस बूम, असं म्हणून तीही खुश होते. तेव्हा अर्णव आता ईश्वरीकडे बघत असतो आणि म्हणतो की मिस इंदोर, बाकी काहीही असू दे, मला एकच गोष्ट चांगलीच लक्षात येते, ती म्हणजे की आज तू जर मला वाचवलं नसतंस ना, तर खरंच काय झालं असतं मला माहिती नाही. त्यामुळे खरंच मी तुला एक गोष्ट सांगतोय की तू मला खरंच वाचवलंयस या सगळ्यामधून. आणि हे मी खरं सांगतोय, रिअली तू नसतीस आज काय झालं असतं मलाही माहिती नाही आहे माझं. असं म्हणून आता ईश्वरी अर्णव एकमेकांच्या डोळ्यामध्ये बघतच राहिलेले असतात. आणि एकमेकांकडे बघत असताना आता अर्णव आणि ईश्वरी अगदी अर्णवच्या डोळ्यात हरवून गेलेली असते आणि अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात अगदी वेडावून तिच्याकडे बघत असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की एक गोष्ट सांगते. तेव्हा अर्णव म्हणतो की बोल. ईश्वरी म्हणते की आता इथून पुढे असं आरती वगैरे करत असताना हाताची काळजी घेत जा, समजलं. तेव्हा ईश्वरीला तो अगदी मांडू लावून हो असं बोलतो आणि नंतर म्हणतो की आणखी काही आहे. तेव्हा मग ईश्वरी आता त्याचा हात पटकन बाजूला करते आणि तिथून निघून जाते. त्यानंतर मग ईश्वरी निघून गेल्यावर अर्णव मनातच विचार करतो की मिस इंदोर, तुला माझी काळजी आहे हे सगळं तर या सगळ्यामधून स्पष्ट होतं. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, ते म्हणजे की आता मला माहिती नाही, तुझं मला माहीत नाही, परंतु मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही हेच खरं आहे आणि मला नाही जगता येणार आता कधी तुझ्याशिवाय. असं म्हणून अर्णव आता ईश्वरीच्याच प्रेमाचा विचार करत असतो. ती जखम झालेलीही त्याला खूप आनंद देऊन जाते, कारण ईश्वरी त्या जखमेच्या निमित्तानं काय होईना परंतु त्याच्याजवळ आलेली असते आणि ईश्वरीची प्रेम आणि काळजी त्याला समजलेली असते. त्यामुळे तो आता गालातल्या गालातच हसून खूप खुश असतो आणि खूप जास्त आनंदामध्ये असतो. त्यानंतर पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे, ईश्वरी ही अर्णवला म्हणत असते की हे जे सगळं काही चाललंय ना, हे सगळं जे काही महाभारत घडलंय ना, त्याचे रचयिते तर तुम्हीच असताल. मला ना तुमच्यावरती तर बिलकुलच विश्वास नाही, अजिबात नाही आहे. तो म्हणतो की नाही आहे विश्वास. मग ती म्हणते की अजिबात नाही आहे. मग तो म्हणतो की जा, देन गो टू हेल नाव. मला अजिबात विश्वास माझ्यावर ठेवायचा नसेल तर जाऊ दे, नको विश्वास ठेवूस, पण जिथे विश्वास बसेल ना तिथली जागा शोध जा, गो, असं म्हणून तो तिच्यावरती आता जोरात ओरडतो. त्यानंतर मग आता अर्णव हा ईश्वरीवरती इतका रागवलेला असतो आणि तिला निघून जा असं सरळ म्हणालेलं असतो. त्यामुळे ईश्वरीला त्याच्या बोलण्यामुळे खूप राग आलेला असतो आणि ती तिथून आता अक्षरशः निघून जाते. अर्णवचा थोड्या वेळाने राग शांत होतो. तो मागे वळून बघतो. त्यावेळेला ईश्वरी कुठेही नसते. आता तो ईश्वरीला शोधत राहतो. मिस इंदोर, कुठे गेलीस तू, असं म्हणून तो तिला इकडे तिकडे बघत असतो. त्याच वेळेला आता तो सगळीकडे शोधतो बाहेर, परंतु हॉलमध्ये पण कुठेही ती नसते. मग आता अर्णव हा देवीच्या इथे कुठेच ती नसते म्हणून अंजलीताईच्या रूममध्ये जातो. तेव्हा आता अंजलीताईच्या रूममध्ये गेल्यानंतर अंजली म्हणते की चिंटू काय झालं. तेव्हा मग तो विचारतो की ताई ईश्वरी. तेव्हा मग ताई म्हणते की काय, कुठे गेली ईश्वरी. आता त्यांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो की ईश्वरी कुठे गेली असेल. आता नेमका अर्णव ईश्वरीची मनधरणी कसे करेल आणि कशी तिला आपल्या पुन्हा रूममध्ये घेऊन येईल हे पाहणं रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.